सिंधुदुर्गात होणाऱ्या 4 नगरपालिका निवडणुकीत अनेकांची प्रतिष्ठा पणाला लागली। विधानसभा निवडणुकीत दीपक केसरकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश करत नारायण राणेंसह सर्वांना चित केलं होतं। साहजिकच या निवडणुकीत उट्ट काढण्याची संधी नगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं चालून आली आहे। सद्यस्थितीत केसरकरांना विरोधकांसह स्वकीयांचंही आव्हान पेलावं लागणार आहे। गेल्या वेळेला 17-0 असा मोठा विजय दीपक केसरकरांच्या नेतृत्वाखाली मिळाला देखील, पण आज 5 वर्षात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलेलं आहे आणि आता जर पाहिलं तर जनतेमध्ये या आता असलेल्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात प्रचंड नाराजी आहे। आम्हाला युती करायचं का नाही करायचे वरचे नेते लोक काय ठरवणार। युती नाही केलं तर मी 17 चे 17 नगरसेवक शिवसेनाचे निवडून आणणार आणि 101% शिवसेनाचा भगवा झेंडा नगरपालिकावर लावणार। सावंतवाडी मतदारसंघाची भाजपची जबाबदारी राजन तेली सांभाळत आहेत, तर नारायण राणेंनी निलेश राणेंकडे जबाबदारी सोपवली। मात्र दोन्ही पक्षांचं म्हणावं तसं या ठिकाणी वर्चस्व नाही। काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी होण्याची शक्यता आहे, मात्र सर्व गणित दीपक केसरकर यांचे जुने सहकारी बबन साळगावकरांवर अवलंबून आहेत। आपण शिवसेनेत जाणार नाही ही त्यांची भूमिका केसरकरांसाठी अडचणीची ठरतीये। साळगावकर यांच्यासाठी काँग्रेसने फिल्डिंग लावली आहे। ते खरंच काँग्रेसमध्ये गेल्यास दीपक केसरकर यांच्यासाठी अडचणीचं ठरू शकतं। सावंतवाडी जनता ही शून्य जनता आहे। त्यांना विकास महत्त्वाचा मानून या ज्या पद्धतीने या शहरातील स्वच्छता, सुबत्ता आणि सेफ्टी म्हणजे सुरक्षितता या शहरावरती आम्ही काम केलं, त्या कामाची पोचपावती मतदार मला या निमित्ताने सांगायचं आहे। सावंतवाडीत मागच्या वेळी केसरकरांनी 100% यश मिळवलंय। साहजिकच यावेळी त्यांना गमावणंही परवडण्यासारखं नाही। युती केली तर पंचायत आणि नाही केली तरी पंचायत अशी त्यांची स्थिती आहे। उलट काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपकडे गमावण्यासारखं असं काहीच नाहीये। त्यामुळे केसरकर कशी प्रतिष्ठा राखतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल। विकास गावकर, झी मीडिया, सिंधुदुर्ग। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।